करत होते राजू शेट्टीला आता ताब्यात घेण्यात आलंय। नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे। जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जेएम विशेषच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईमधल्या आंदोलनाची। मुंबईमध्ये आज आंबा आणि काजू उत्पादकांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। गिरगाव चौपाटीहून वर्षा बंगल्यापर्यंत मोर्चा निघणार होता, पण पोलिसांनी चौपाटीवरच विरोधी पक्षातल्या नेत्यांना ताब्यात घेतलं आणि अन्य आंदोलकांना माघारी फिरायला लावलं। राजू शेट्टी, खासदार अरविंद सावंत, माजी खासदार विनायक राऊत हे नेते आंदोलकांच्या सोबत होते। त्यांना पोलिसांनी आधी ताब्यात घेतलं। अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि प्रचंड उन्हाळा यामुळे कोकणात यंदा आंबा आणि काजू पिकाला प्रचंड फटका बसलाय। 50 ते 80% पीक वाया गेल्याचा अंदाज व्यक्त होतोय। आम्ही मुळात गुन्हाच काय केलेला नाही, आम्ही आंदोलन केलेलं नाही आहे, तर आम्हाला ताब्यात घ्यायचं कारणच काय? आणि आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये याचे परिणाम सरकारला भोगावे लागले। आम्ही न्याय मागतोय, आम्ही काही भीक मागत नाही। आम्ही याचे परिणाम देवेंद्र फडणवीस तुम्हाला भोगावे लागतील। आम्ही काही गुन्हा केलेला नाही आहे, आम्ही काही केलेला नाही आहे। आणि ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्याशी याच मुद्द्यावर बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार अरविंदजी सावंत आहेत आणि खरं तर मोर्चा या ठिकाणी झालेला आहे। नेमकं सगळ्यांची धरपकड झाली आहे, काय मत आहे? पहिली गोष्ट अशी आहे, कोकणातला शेतकरी हा मुळात गरीब आहे। काय त्याला शेतीचं उत्पन्न नाही, भात शेतीच्या पलीकडे। बरं, 5 एकराच्या पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांची सर्वात जास्त संख्या कोकणामध्ये आहे। असा शेतकरी कुठेतरी 4 आंब्याची झाडं आहेत म्हणून त्याला कुठेतरी बागायतदार म्हटलं जातं, त्याच्या त्या उत्पन्नावर जी कॅश क्रॉप म्हटलं जातं, जरा त्याचा संसार उभा राहतो नीटनेटका। तो संसार आज उद्ध्वस्त होण्याची वेळ आली। अवकाळी पाऊस आला, वादळ आलं, झाडं पडली, आंबे पडले। असं वाटलं होतं की प्रोएक्टिव्ह ज्याला म्हणतात, सरकार स्वतःहून यामध्ये पाऊल उचलून काहीतरी मदत करेल, ती केली नाही। म्हणून सगळे शेतकरी आंदोलन एकत्र आले। आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली माननीय राजू शेट्टीजी, रेड्डी प्रकाश रेड्डी, आमचे विनायक राऊत, बाळ माने, ते काँग्रेसचे हर्षवर्धन जाधव, भाई जगताप, हे सगळे धुरंधर एकत्र आले आणि म्हणलं आपण ते आंदोलन केलं पाहिजे। म्हणून एक आंदोलन गिरगाव चौपाटीपासून वर्षा बंगल्याकडे जाण्याचं ठरलं। आता गिरगाव चौपाटीवर ठरल्यानंतर टिळकांच्या स्मारकाजवळ ठरलं, बरं का, पुतळ्याजवळ। कोण टिळक? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ते मी मिळविनच म्हणणारे लोकमान्य टिळक। इंग्रजांच्या न्यायाधीशाला तोंडावर बोलणारे टिळक, म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध तुटून पडणारे टिळक। त्या अन्यायाच्या विरुद्ध सगळे एकत्र जमले। तिथून पुढे जायचं आहे, अडवलं तुम्ही? अडवलं पण नाही, मोर्चाच होऊ दिला नाही। आलेली माणसं तुटक एकत्र येत नाही ना, माणसं 5 आली, 10 आली, अशी होत राहतात एकत्र। आले का गाडीत घाल, घेऊन जा। इकडे आणून सोडलं काही लोकांना। राजू शेट्टींना माहिती मिळाली की तिकडे गेले, तरी आमचे कर्मधर्म सगळ्यांनी ते सावंत आमचे आमदार आले, मनोज जामसूत्र आले, बाळ नरे आले, बाळा आमचं कदम आले, ही सगळी माणसं येऊन एकत्र आली। अनेक शेतकरी म्हणजे कुटुंब कोकणातली माणसं आली। मला आश्चर्य वाटतं, इतकं असंवेदनशील आमचं राज्य सरकार कसं झालं। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत आणि विद्यमान मंत्री नितेश राणे यांनी या मुद्द्यावर काय प्रतिक्रिया दिल्यात बघूयात। आज ज्या पद्धतीने पोलिसांच्या बळाचा वापर करून या देवेंद्र फडणवीस सरकारने कोकणवासियांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, त्याचा मी धिक्कार करतो। परंतु आज जरी चिरडलं तर आम्ही मेलेले नाही आहेत, आम्ही उद्या सुद्धा उभे राहू, पण या सरकारला वटणीवर आणू, हा इशारा आज या ठिकाणी मी देऊ इच्छितो। आंदोलनकर्त्यांच्या प्रमुखांना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट बोलून घेतलंच पाहिजे होतं, चर्चा करायला पाहिजे होती। आमच्या हातात काही दगड नव्हते, होते ते आंबेच होते, पिकलेले आंबे होते। गरज पडली असतं त्याने खाल्लं असतं तर आमची काही हरकत नव्हती, परंतु चर्चा, समन्वय याला मोठमाती द्यायची आणि पोलिसांचा बळाचा वापर करून आंदोलन चिरडून टाकायचं हे घृणास्पद आहे।
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे कालही आमची मंत्रिमंडळात त्याच्याबद्दल बैठक झाली, म्हणजे चर्चा झाली. त्याचबरोबर पंचनामे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. प्रत्येकाचं नुकसान किती झालं याची माहिती दिल्याशिवाय, माहिती आल्याशिवाय आपण मदत करू शकतो का? आणि म्हणून बिनकामे आमचे काही विरोधक राहिलेले आहेत, त्यांनी आझाद मैदानाला एकत्र व्हावं, आंदोलन करावं. आंदोलन करण्यामध्ये काही हरकत नाही, पण शेवटी आंबा बागायतदारांना, काजू बागायतदारांना आमचंच महायुतीचं सरकार मदत करणार. आणि नुसतं मदत करणार नाही, पुढच्या सीझनमध्ये हे संकट त्यांच्यावर येता कामा नये याची पूर्ण काळजी घेणार. आणि कोकणामध्ये आंबा आणि काजूची सध्या नेमकी काय परिस्थिती आहे यावर एक नजर टाकूयात. विविध कारणांमुळे कोकणात आंबा, काजू या दोनही पिकांना प्रचंड मोठा फटका बसलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील हापूसचं उत्पादन 50 ते 80% घटले. अनेक ठिकाणी आंबे गळून पडलेत. हवामानामध्ये झालेला बदल, प्रचंड उष्णता, अवकाळी पाऊस आणि कीड यामुळे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्चही परवडत नाहीये. आंब्याला हेक्टरी 5 लाख तर काजूला हेक्टरी 3 लाख रुपये भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते.